पंढरपुरात कार्तिकी एकादशीचा सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सपत्नीक विठुरायाची महापूजा सोहळ्यानिमित्त पंढरपुरात हजारो भाविकांची उपस्थिती। आषाढीलाही विठ्ठलाची महापूजा करायला आवडेल, कार्तिकीच्या पूजेनंतर मिसेस उपमुख्यमंत्री लता शिंदेंची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक, शिवसेना भवनामध्ये दुपारी 12 वाजता बैठकीचं आयोजन। आमदार खासदारांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार। 5 किंवा 6 तारखेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या घोषणेची शक्यता। झेडपी, पंचायत समित्या, महापालिकांच्या तारखा जाहीर होणार। पुढच्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता। ठाकरे बंधूंची दुबार मतदारांना बडवण्याची भाषा, दुबार मतदारांना फोडून काढा मग पोलिसांना द्या। राज ठाकरेंसह उद्धव ठाकरेंचा इशारा, दुबार मतदार याद्यांचा गठ्ठाच दाखवला। मतचोरांना लोकशाही मार्गाने धडा शिकवा, काही दिवसांमध्ये पुरावे घेऊन न्यायालयामध्ये जाणार। उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाविरोधात हल्लाबोल। निवडणूक व्यवस्थेमध्ये सत्तेचा गैरवापर, संविधानाने दिलेला अधिकार जतन करण्याची वेळ, राजकीय मतभेद विसरून आपल्याला एक व्हावं लागेल, शरद पवारांचं भाष्य। माझ्या नावाने खोटा व्हेरिफिकेशनचा अर्ज, बनावट नंबरवरून ओटीपी मिळवला, माझ्याच कुटुंबियांची नावं बाद करण्याचा डाव, ठाकरेंचा आरोप। मी आणि राज एकत्र आलोय, ते महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी, तुम्ही साथ द्या। सत्याच्या मोर्चामध्ये उद्धव ठाकरेंकडून मनसेसोबतच्या युतीची घोषणा। काहींना व्हिडिओ लावण्याची खूप खास, येत्या काळामध्ये ठाकरे बंधूंच्या एकमेकांविरोधातील व्हिडिओंची मालिकाच बाहेर काढू। भाजपच्या अमित साटम यांचा पलटवार, तर राज ठाकरेंना मिमिक्री आर्टिस्ट म्हणत डिवचलं। मुख्यमंत्र्यांनीही मतचोरी झाल्याचं मान्य केलंय, आमचा पर्दाफाश करूनच दाखवा, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना आव्हान। जनता स्टँडअप कॉमेडी सोबत नाही तर स्टँड घेणाऱ्यांसोबत, मुका आंदोलनातून चित्रा वाघ यांची टीका, तर मोर्चात निवडणूक आयोगाविरोधात भाजपनं मुका आंदोलनच करावं, बडबड करू नये, शर्मिला ठाकरेंचा खोचक टोला। विरोधकांनी काढलेल्या सत्याच्या मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल, परवानगीशिवाय मोर्चासह बेकायदेशीर जमाव जमवल्याचा ठपका, आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद। पलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये एसआयटी तपास करणार, महिला आयपीएस तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन, तत्काळ तपास सुरू करण्याचे आदेश। माझा आणि रुपाली चाकणकरांचा संबंध नाही, रुपाली पाटलांच्या बहिणीकडून मारहाण, माधवी खंडाळकरांचा पुन्हा निशाणा, तर खंडाळकरला चाकणकरांनी उभं केलंय, दोघांचा एकत्र फोटो शेअर करत रुपाली पाटलांचं प्रत्युत्तर। पुण्यातील गणेश काळे हत्या प्रकरणामध्ये 4 अटक, 6 गोळ्या झाडत कोयत्यानं वारही केले, थरार सीसीटीव्हीमध्ये कैद, आंदेकर कोमकर टोळी युद्धातून हत्या। हिंद केसरीमध्ये सहभाग घेता येऊ नये म्हणून गोवलं जात आहे, महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखच्या वडिलांचा आरोप, कुख्यात गँगला शस्त्र पुरवठा केल्याप्रकरणी सिकंदरला पंजाब पोलिसांकडून अटक। महिला एकदिवसीय विश्वचषकामध्ये आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महामुकाबला, क्रिकेट जगताला नवा विश्वविजेता मिळणार, नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवर सामना रंगणार।